हॅलो मित्रांनो, वेलकम टू द ऑफिशियल ब्लॉग ऑफ मुंबई शो. आणि आमची पूर्ण डुओची टीम आता माझ्या डोळ्यासमोर आहे, तुम्हालाही दाखवतो. आणि प्रत्येकाचं इंट्रोडक्शन आपण एकदम झटकेपट घेऊया. स्टार्टिंग विथ प्रथमेश त्रस्त माणसा, जरा काहीतरी चांगले शब्द बोल. खूप थकलेलो आहे आज. कधीपासून थकलाय? सगळ्यांना अशी 8 दिवसाची का वाटते? प्रथमेश काहीतरी बोल काहीतरी. खूप थकलेलो आहे आज. मागापासून हेच काय बोलतो, खूप थकलेलो आहे. नका येऊ मुंबईला मित्रांनो, नका येऊ. थकलेलो आहे आज. खतरनाक आहे सगळ्या गोष्टी. आम्ही पनवेलपासून 1 तासभर लोकलने ट्रॅव्हल करून आता शेवटी एक स्टेशन अलीकडे आम्हाला थांबावं लागलं आणि लोकल समोर थांबली आहे. ही ती लोकल ज्याच्याने आम्ही आलो आणि आता आम्हाला थांबावं लागलं आणि 1 तास बसायला जागा नाही. थकलेलो आहे आज. लोकांची गर्दी, त्यामुळं मुंबईची लोकल जरी मुंबईची जीवनवाहिनी असली तरी पण फार अवघड आहे. तुमची एनर्जी बघूनच माझी एनर्जी आता लेवल पोहोचली आहे की मला आवडेल जितक्या एनर्जीने मी आली आहे ते 100% फुलफिल होईल. तुम्हाला मी फॉलो करते, सगळ्यांना तुमचे शोज पाहते, हे अक्षर पाहण्यासाठी मी खूप आतुर होते आणि आज तो दिवस आहे, सो मी खूप एक्साइटेड. थँक्यू. ओके, आता आपण एकदमच एक्साइटेड व्यक्तीला विचारू. हॅलो मित्रांनो, फार भारी वाटतंय. नगरपासून सुरू केलेला प्रवास मुंबईपर्यंत आलेला आहे. माझं पुन्हा खूप छान वाटलं आणि मुंबई खूप छान आहे मित्रांनो. लोकलचा प्रवास तर मग सगळ्या गोष्टी करून आधीच वरती पोहोचलोय आणि हे सगळं शक्य झालं प्रेमामुळे मित्रांनो. की खऱ्या अर्थात लोकसपाट फार मेहनत करतात. आम्ही सकाळी 7-8 वाजल्यापासून मुंबईमध्ये आहोत आणि त्यावेळेसपासून या सगळ्या गोष्टींना मागे लागतो. त्या सगळ्या गोष्टी सुंदर आउटपुट येत आहे आणि हे कॅश काउंटर हँडल करून कसं वाटतंय? मजा येते कॅश काउंटर हँडल करायला. पैसा इसके बाद वी आर सेलिंग देअर बुक्स. तुम्ही जर इंटरेस्टेड आहात तर बाय करा प्लीज. थोडं मला सेल चांगलं खूप आधी आहे आणि झाल्यावर कुठेतरी सुखी मिळेल, म्हणजे असं आराम मिळेल. कसं वाटतंय तुला? खूप छान आहे. आमचा हा 1000 सीटर पहिला प्रयोग आहे. खूप नर्वस आहे थोडा आणि खूप जास्त आम्ही सगळे उत्सुक आहोत की प्रयोग कसा होईल. आणि खूप छान नाट्यगृह आहे, त्यामुळे या नाट्यगृहाची वाईब खूप सुंदर. आपली मजा तर येईलच. वाईब करतोस का तू? हो, मग काय. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय आणि एवढा मोठा पहिल्यांदाच मुंबईत प्रयोग करतोय आणि आम्ही खूप सगळे एक्सायटेड आहोत आणि खूप चांगला करणार आहोत. ते मला नक्की करायला म्हणजे येईलच. थँक्यू. नाही, प्रचंड मिक्स भावना आहेत सगळ्या. नर्वस पण, एक्सायटेड पण. आणि मुंबईत एवढा मोठा प्रयोग पहिल्यांदा आम्ही करतोय. 900+ रसिक प्रेक्षक असणार तर एक्सायटेड आहे खूप. आणि पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे अतिशय रोमॅन्टिक वातावरण आधीच नियतीने करून ठेवलं आहे. आणि रसिक जेव्हा येतील तेव्हा अजून मजा येईल. पुण्यानंतर साधारणतः 750 जो क्राऊड होता आणि त्याच्यानंतर हा आम्ही 900हून अधिक लोकांचा जो क्राऊड आहे तो कसा प्रतिसाद देईल
आणि त्यांच्यासमोर आम्ही कशा पद्धतीने मैदानात उतरू याबद्दल थोडीशी चिंता आहे, काळजी आहे आणि उत्साह पण आहे. बघूयात आता काय होतं. खूप सुंदर पॉझिटिव्ह वाईब्स आहेत एकदम आणि इतक्या मोठ्या ऑडिटोरियममध्ये इतक्या मोठ्या मंचावर आम्ही आज आमचा जो शो आहे काय म्हणतात अक्षराक्षरचा पुन्हा प्रयोग आहे तो आम्ही सादर करणार आहोत. तर मी माझा पियानो पण आज तिथे लावणार आहे, वाजवणार आहे. फार पॉझिटिव्ह. एकदम सुरू करायचं काहीच सुचत नाही आहे आणि इथली लोक इतकी आम्हाला सपोर्ट करत आहेत की आमच्या कामाचा अख्खा व्यापार त्यांच्यावर दिला दाखवते. थँक्यू. कधीपासून काम करता तुम्ही इथे? 7 वर्ष झाली. कसा अनुभव आहे तुमचा या नाट्यगृहासाठी? आम्ही जी मॅनेजमेंट करतोय आज जे तुम्ही आम्हाला बघताय तुम्हाला कसं तुम्ही किती एक्साइटेड आहात शो बघण्यासाठी? फक्त एक कविता ऐकून आली आहे पण त्याच्यासाठी लिटरली मी अविनाश दादाला भेटण्यासाठी एक्साइटेड आहे. सा